आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आता आपण सीमांत पूजनाला सुरुवात करत आहोत। वधूच्या गावी वेशीवर वर यायचा आणि वधूचे आई बाबा त्याच्या स्वागतासाठी वेशीवर जायचे। पण आता काळ बदलला, पद्धत बदलली, त्यामुळे आता आपण इथे मंडपातच वराचे पूजन करत आहोत। त्याला सीमांत पूजन असं म्हणतात। वराचं स्वागत, वर स्वागतालाच पळून जाईल असं काहीतरी करायला हवं। मॉम, पण प्रत्येक विधीत अडथळे आणण्याचा प्रयत्न करतोय, पण आपले सगळे प्लॅन फेल जातात। प्रत्येक वेळेला नशीब त्यांचीच साथ देईल असं नाही ना अंजुमन, कधीतरी आपली साथ देईलच। आता वधूपित्याने सीमांत पूजनाला सुरुवात करायची। नमस्कार करायचा आहे। ओम तत्वायामि ब्रह्मणा वंद मानसदा शास्ते यजमानो हविर्भिः। पाणी आणलंय, उकळतंय, बघायचंय का? रेडीस का? बघ ना, नवरा मुलाचे पाय धुवायचे त्याने। कळतंय ना काय करायचं ते? हो, आता जा। या अक्षरा तुम्ही या मूर्तीवर वाहायच्या आहेत आणि मनोभावे प्रार्थना करा। स्वानंदी, तूही तेच कर। हा साखरपुडा होऊ शकत नाही। जोर तुझा साखरपुडा होत नाही, मी साखरपुडा करणार नाही। आज जर माझी एंगेजमेंट नाही झाली ना तर I'll kill myself। पण आता माझ्या बहिणीच्या आणि तुमच्या भावाच्या सुखासाठी आपल्याला हे भयंकर स्वप्न प्रत्यक्षात जगावं लागणार। स्वानंदी, गुरुजी फुलं व्हायला सांगतात। परमेश्वरा, हे कसले विधी आहेत? हे कसलं लग्न आहे? तडजोड म्हणून केलेलं लग्न। मुळात यातून मला विवाह सुख मिळणार आहे, त्याच्यासाठी मी हे करते। त्या अधीर आणि रोहन, त्या दोघांचा संसार सुखाचा होऊ दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना। या पूजेवर अक्षता वाहायच्या आहेत, हे घ्या। दोन्हीकडे अक्षता वाहायच्या। यांतु देवगणा सर्वे पूजा मादाय पार्थिवम इष्टक काम प्रसिद्धर्णम पुनरागमनाय च। आणि या ठिकाणी आपली पूजेची सांगता झालेली आहे आणि तुम्ही दोघींनी पुढच्या विधीसाठी तयार होऊन या। नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर।